सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे। हो का? ते इथेच तर आहे। अरे मला तर खूप खरेदी करायची आहे। इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात। मी ऐकलं इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते, हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे। इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय। खरं? आणि इथे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय। अरे वा, छानच की। आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला। बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते। अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025। तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध। आमची खरेदी तर झालीये, आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला। पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकस्मात मृत्यूनंतर तालुक्यामधील राजकारणामध्ये कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे। राहुरी तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते सैरभैर झाल्याचं दिसून येत आहे। राहुरी नगर परिषद निवडणूक कशी करायची आणि त्याचं नेतृत्व कोण करणार असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांना पडलाय। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले हे पूर्वी राहुरी नगर परिषद निवडणुकीमध्ये पूर्ण ताकद लावत होते। 9 वर्षांपूर्वी स्वर्गीय कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली कर्डिले गट, विखे गट आणि विकास मंडळानं एकत्रित निवडणूक लढवली होती। त्यावेळी कर्डिले, विखे गट आणि विकास मंडळामधील दादा पाटील सोनवणे, शहाजी जाधव, अक्षय तनपुरे, सोनेबापू जगदने, विक्रम भुजाडी, सौ राखी तनपुरे, सौ नमिता शेटे हे 7 नगरसेवक निवडून आले होते। मात्र सध्या विकास मंडळ आणि कर्डिले गटामधील शहाजी जाधव, विजय डवले हे तनपुरे गटामध्ये सामील झाले आहेत। तर चाचा तनपुरे यांच्यासह विकास मंडळानं गेल्या विधानसभा निवडणुकीत तनपुरे गटाशी युती केलेली आहे। त्यामुळे कर्डिले आणि विखे गटाची शहरामधील ताकद कमी झाल्याचं दिसून येत आहे। सध्या कर्डिले आणि विखे गटाकडनं माजी नगरसेवक दादा पाटील सोनवणे, अक्षय तनपुरे, विक्रम भुजाडी, अण्णासाहेब शेटे यांच्यासह भैयासाहेब शेळके, राजेंद्र उंडे, गणेश खैरे, सचिन मेहत्रे, अजित डावखर, नारायण धोंगडे, सतीश फुलसौंदर, कांतीलाल जगधने आदी नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये आहेत। मात्र शहरात कर्डिले आणि विखे गटाची ताकद वाढवण्यासाठी कोण नेतृत्व करणार, तसेच तनपुरे गटाच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी विरोधकांकडून कोणते डावपेच आखले जाणार हे अद्याप गुलदस्त्यामध्येच आहे। तरी विखे कुटुंब ही निवडणूक हातामध्ये घेण्याची चर्चा सुरू झाली आहे। परंतु वरिष्ठ पातळीवरती युती आणि आघाड्यांबाबत कोणताही निर्णय न झाल्यानं इच्छुकांमध्ये संभ्रम आहे। तर या निवडणुकीमध्ये शरद पवार गट, अजित पवार गट, ठाकरे गट, शिंदे गट, आरपीआय तसेच वंचित हे गट निवडणुकीसाठी कामाला लागल्याचं दिसून येत आहे। तसेच अपक्ष उमेदवार मोठ्या प्रमाणावरती या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत। त्यामुळे निवडणुकीमध्ये चुरस निर्माण होईल। सध्या तरी इच्छुक उमेदवारांमध्ये निवडणुकीची हवा शिरली आहे। त्यांनी मतदारांच्या गाठीभेटीवरती भर देऊन उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे शिष्टमंडळ पाठवून मोर्चे बांधणी करत असल्याचं दिसून येत आहे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी। साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईदाम हॉस्पिटल, राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।